पुढची बातमी पाहूयात। राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द लिहिणाऱ्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे। पुण्यातील वनाज भागात राहणाऱ्या केदार सोमण यांनी ही पोस्ट केली होती। या पोस्टनं संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमण यांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय अपडेट? केदार सोमण आहे ज्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती। काल रात्री ही फेसबुक पोस्ट केल्यानंतर मनसैनिक त्याच्या घरावरती धडकले होते आणि त्याला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात देणार असं त्यांनी सांगितलं होतं। पण जो सोमण आहे त्यांनी दरवाजा उघडला नाही। त्यानंतर या मनसैनिकांनी त्याच्या घराबाहेर जोरदार राडा केला। त्यानंतर कोथरूड पोलिसांनी आता या केदार सोमणला जे आहे ते ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय। पण मनसैनिक मात्र त्याला चोप देण्यावरती ठाम होते। ज्यावेळेस या केदार सोमणला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनकडे हे सगळे पोलीस येत होते, त्यावेळेस पोलिसांच्या गाडीसमोर या मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत राडा जो आहे तो घातलेला आहे। मनसैनिकांची जी मागणी होती की आम्ही त्याला आधी पकडणार, राज ठाकरेंच्या विरोधात जी पोस्ट केली ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही, आम्ही त्याला चोप देणार आणि मग पोलिसांच्या हवाले करणार असं या मनसैनिकांकडून सांगण्यात आलं होतं। पण पोलीस या जे वनाज कॉर्नरला असणारी सोसायटी आहे सोमनची, त्या सोसायटीमध्ये आले। त्यानंतर मनसैनिकांना खाली घेण्यात आलं। मनसैनिकांना देखील पोलीस ताब्यात घेणार होते, पण मनसैनिकांनी मागणी अशी केली होती की तुम्ही त्याला ताब्यात घेत असाल तर आम्ही त्याला चोप देणार नाही। त्यानंतर पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेत कोथरूड पोलीस स्टेशनला आणलं आहे आणि या केदार सोमणच्या विरोधात जी आक्षेपार्ह पोस्ट त्याने केली होती त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। मनसैनिकांकडून जी कंप्लेंट आहे ती कंप्लेंट आता कोथरूड पोलिसांना देण्यात येत आहे आणि थोड्याच वेळात या केदार सोमणवर गुन्हा दाखल करण्यात येईल। त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले, पण ज्यावेळेस ताब्यात घेऊन ते पोलीस येत होते त्यावेळेस पोलिसांच्या गाडीसमोर या पुण्यातल्या मनसैनिकांनी मोठा राडा घातलेला पाहायला मिळाला। कारण मनसैनिक त्याला चोप देण्यावरती आक्रमक होते। ज्यावेळेस सकाळी हे सगळे मनसैनिक सोसायटीत गेले होते त्यावेळेस केदार सोमण नावाच्या व्यक्तीनं ज्याने ही पोस्ट केली होती त्यानं आपला दरवाजा बंद केला होता। त्यानंतर मोठी शिवीगाळ या मनसैनिकांनी केली। दरवाजावर मोठ्या जे आहेत ते काठ्या मारण्याचा प्रयत्न केला, दरवाजावर बाहेर मोठा गोंधळ केला। पण काही कालांतरानं पोलीस दाखल झाले आणि त्या पोलिसांनी याला आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। पण मोठा राडा या मनसैनिकांनी या कोथरूड भागात घातला। ज्यावेळेस त्याला ताब्यात घेतलं, जी पोलिसांची व्हॅन त्याला घेऊन कोथरूड पोलिसला येत होती त्या केदार सोमणच्या गाडीसमोर मोठी घोषणाबाजी या मनसैनिकांनी केली, पण पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। त्यामुळे आता सगळ्या कार्यकर्त्यांना देखील कोथरूड पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलंय। गुन्हा जो आहे तो नोंद केला जातो आणि जो केदार सोमण आहे त्याला मात्र आता कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतलेलं पाहायला मिळतंय। ठीक आहे अभिजित, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।